नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी प्रज्ञा पोद्दार पाटील. पुणे येथे ॲक्युप्रेशर तज्ञ म्हणून गेली 25 वर्ष कार्यरत आहे. सर्वप्रथम माझ्या समस्त मैत्रिणींना आजच्या 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. आजच्या दिवसाचं औचित्य साधून माझ्या माऊलीपासून ते आजच्या दिवसापर्यंत मला साथ देणाऱ्या अशा सर्व महिलांविषयी आदर व त्यांचे उपकार प्रकट करण्यासाठी स्वतःच्या हक्कासाठी केलेल्या संघर्षाची आठवण म्हणून आजचा दिवस आपण आज साजरा केला जातो. प्रत्येक महिलेकडे स्वतःची अशी ओळख असते. याकरता तिनं आयुष्यात खूप आव्हानं स्वीकारलेली असतात. त्यात तिचं कलाकौशल्य दिसून येते. मग यामध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी पासून ते सर्वसामान्य कुटुंबामधली असलेली स्त्री असो, यातील प्रत्येकीकडून आपण काही ना काहीतरी शिकत असतो, प्रेरणा घेत असतो. आता माझा ॲक्युप्रेशर तज्ञ होईपर्यंतचा प्रवास सर्वांना सांगावासा वाटतो. मी स्वानुभवातून ॲक्युप्रेशर शिकून आज ॲक्युप्रेशर तज्ञ म्हणून नाव लौकिक मिळवत आहे. माझा अनुभव म्हणजे असा आहे, लहानपणापासून मला डोळे मिचकावण्याचा त्रास होता. यामुळे मला दैनंदिन आयुष्यात खूप अडचणी येत. समोरचं काही बघायचं म्हटलं, पाहायचं म्हटलं तर डोळ्यातून सतत पाणी येत असायचं. डॉक्टर डॉक्टरांच्या सल्ल्याने वयाच्या 5व्या वर्षी 0 नंबरचा चष्मा कायमस्वरूपी वापरायला सांगितला. त्यातच फिटचा आजार देखील चालू झाला. त्यामुळे डॉक्टरांच्याकडे वारंवार जायला लागत. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा असर असेपर्यंतच डोळे मिचकावणे कमी होत असायचे. पण औषधं संपली की परत जैसे ते परिस्थिती असायची. यातून मग माझी खूप चिडचिड व्हायची. मग पण एवढं मात्र झालं की माझ्या आई वडिलांनी माझ्या शालेय शिक्षणामध्ये कोणताही खंड पडू दिला नाही. शाळेत गेलं तरी शाळेत देखील मित्रमैत्रिणी चिडवायचे, टोमणे मारायचे. मग याचं मला खूप टेन्शन यायचं. मग या टेन्शनमुळं माझा डोळे मिचकावण्याचा त्रास वाढायचा. यातून माझा आत्मविश्वास कमी होत राहिला. मी काय करते माझं मला समजायचं नाही. तरी देखील मी हार मानली नाही. असंच 10वी पर्यंत शिक्षण घेत असतानाच 10वीच्या सुट्टीमध्ये कराटे क्लासचं शिबिर होतं. ते क्लास मी जॉईन केला. यातून मला एक लक्षात आलं की माझ्यातला जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, जी खिलाडी वृत्ती आहे किंवा मला जे चॅलेंजिंग स्वीकारायचे आवड निर्माण झाली. आणि यामुळे काय व्हायला लागलं की माझ्या कराटेमधील स्पर्धेतलं यश मला खुणवायचं. असं करता करता मी कराटेची नॅशनल लेवल चॅम्पियनशिप मिळवली. तसा माझा दुसरीकडे देखील अकॅडमिक इयर म्हणजे माझा अभ्यास चालू होताच. आणि 12वीच्या सुट्टीत टायपिंगचा क्लास सुरू केला. टायपिंगचं स्पीड उत्तम असल्यामुळे मला टायपिंगच्या द्वारे एका खाजगी कंपनीमधून ऑफर आली. तिथं मी टायपिस्ट कम सेक्रेटरी म्हणून कामावर रुजू झाले. अशा अनंत अडचणींना सामोरे जाऊन एक दिवस असंच मनाला वाटलं की आपण एवढ्या अनंत अडचणींना सामोरं जातो. परमेश्वर देखील आपल्यावर योग्य वेळ आणेल आणि आपल्याकडून योग्य ती सेवा करण्याची आपल्याला संधी देईल. आता काही झालं तरी मागं हटायचं नाही. अशातच माझ्या कामाच्या ठिकाणी श्री सीताराम पाटील सर यांचा इंजिनियर ते ॲक्युप्रेशर तज्ञ यांचा जीवघेणा पाठदुखीची जीवघेणा संघर्ष ऐकण्यात आला आणि तो मला खूप प्रेरणादायी वाटला. मग म्हटलं की आपल्या डोळ्याचा जो त्रास आहे तो त्यांना विचारून बघू, याच्यात काही फरक पडतो का. मग साधारण 10 दिवस उपचार करून पाहूया म्हटले. आणि काय आश्चर्य सांगते सर,
4थ्या ते 5व्या दिवशीच जादू म्हणावी असा फरक झाला. माझे डोळे मिचकावणे जवळपास 90% थांबले होते. मग असे मी 10 दिवस उपचार घेतले आणि 10 दिवसाच्या उपचारानंतर 1 महिनाचा गॅप टाकून परत उपचार चालू केले. जेणेकरून मला असं ऑब्झर्व करायचं होतं, की जसं माझं औषध घेतल्यावर औषधाचा असरपर्यंतच डोळे मिचकावणे फरक पडायचा आणि पुन्हा जैसे ते व्हायचे, म्हणजे परत मिचकावणं चालू व्हायचं. तर ॲक्युप्रेशरच्या गॅपमध्ये देखील माझे डोळे मिचकवले गेले नाहीत, स्थिर राहिले. मग म्हटलं ह्याच्यामध्ये काहीतरी जादू आहे. मग मी पाटील सरांना विचारलं, सर मला ॲक्युप्रेशर शिकायचं आहे. त्यांना देखील ॲक्युप्रेशरसाठी असिस्टंट देखील पाहिजेच होते. त्यांनी मला ॲक्युप्रेशरचं अ पासून ज्ञ पर्यंत सर्व ज्ञान दिलं. यातून मला ॲक्युप्रेशरची शिकायची तर आवड निर्माण झालीच. आणि त्यांचे जे काही पेशंट असतील त्या पेशंटवर उपचार करण्यासाठी ते मला त्यांच्यासोबत घेऊन जात आणि त्या पेशंटकडून सुद्धा मला चांगला रिस्पॉन्स येत राहिला सर. आणि मला सांगायला अभिमान वाटतो सर, आतापर्यंत 5,000हून जास्त व्यक्तींना, यामध्ये सामान्य व्यक्तीपासून उच्च पदस्थ अधिकारी असू दे, राजकारणी व्यक्ती असू दे किंवा अभिनेता अभिनेत्री असू देत, यांनी देखील आमच्या ॲक्युप्रेशर उपचार पद्धतीचा लाभ घेतला आहे आणि लाभ घेत आहे आणि सदृढ व निरोगी आयुष्याचा आनंद घेत आहे. आणि यात आपलं देखील सर महाशाळेचं देखील क्रेडिट आहे. जे व्हिडिओ प्रेझेंटेशन करताना कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, समोरातील व्हिडिओ कसा असला पाहिजे आणि याकरिता आपला व्यवसाय वृद्धी होण्यासाठी टाइम मॅनेजमेंट करणं किंवा व्यवसायासाठी टू डू लिस्ट किती महत्वाची आहे आणि तुम्ही खूप स्पेशल आहात, अमेझिंग आहात, हे असं स्वतःला सारखं बजावत राहायचं. हे तुम्ही आम्हाला वारंवार सांगत आलात. आपली महाशाळेची ओळख ही मला फेसबुकद्वारे समजली आणि आज जो काही ॲक्युप्रेशरच्या माध्यमातून श्री पाटील सरांचा हात असेल किंवा तुमचं जे सहकार्य आम्हाला मिळते, त्यातून मी मनापासून आपल्या टीमचे आणि सर्वांचे आभार मानते आणि पुन्हा एकदा समस्त माझ्या मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते सर. धन्यवाद. थँक्यू. तुमचा नंबर सांगा. हा, आणि कुणालाही ॲक्युप्रेशर उपचाराबद्दल माहिती हवी असल्यास माझा नंबर मी सांगते, सर्वांनी नोट करून घ्यावा. आमचं पुणे धनकवडी येथे पुण्याई नगर गल्ली नंबर 9 येथे ॲक्युप्रेशर आरोग्य केंद्र SD पाटील नावानं बोर्ड आहे. माझा नंबर सांगते 9881936879. पुन्हा एकदा रिपीट करते 9881936879. आणि पाटील सरांचा नंबर आहे 9822331730. 9822331730. कोणताही आजार असू दे, आजारी पडलंच पाहिजे असं, आजारी पडल्यावरच ॲक्युप्रेशर केलं गेलं पाहिजे असं नाहीये. आपलं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यासाठी जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो तसं आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग, रिचार्जिंग होणं खूप गरजेचं असतं. यासाठी ॲक्युप्रेशर करणे सर्वांना महत्वाचं आहे, गरजेचं आहे. धन्यवाद. थँक्यू.